नमस्कार मंडळी, बुद्धीच्या खेळामध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। तर मंडळी बघा, इथं आपण काही कॉईन घेतलेत आणि त्या कॉईनच्या दोन रांगा केल्यात, एक आडवी रांग आणि एक उभी रांग। बघा, हे जर आपण कॉईन मोजले तर सगळे 1 2 3 4 5 आडव्या रांगेमध्ये 5 भरतात आणि उभ्या रांगेमध्ये 1 2 3 भरतात, म्हणजे आडवे 5 आणि उभे 3। आणि सगळे कॉईन जर मोजले आपण तर एकूण कॉईन 7 आहेत। तर बघा, आजचा आपला खेळ असा असणार आहे, तर या कॉईनमधले आपण कितीही कॉईन हलवायचे, आपल्याला कॉईन हलवायला बंधन नाही। हलवायचेत म्हणजे काय करायचे, कॉईन आपल्याला दुसऱ्या जागेवर मांडायचे, उचलून मांडा किंवा सरकवून मांडा, कसेही मांडा आणि कितीही कॉईन मांडा आणि कसेही मांडा, मात्र ते कॉईन आडवेही 5 आले पाहिजे आणि उभे सुद्धा 5 आले पाहिजे। म्हणजे बघा, आता आडवे 5 आहेत आणि उभे 3 आहेत, तर आपल्याला काय करायचे, आडवे 5 आणि उभे 5 करायचे। तुम्ही कॉईन कसेही हलवा आणि कितीही हलवा, त्याला काही बंधन नाही। तर बघा, हा खेळ खेळण्यासाठी आपल्या वर्गातील विद्यार्थी इथं उत्सुक आहेत आणि ते रांगेमध्ये उभा आहेत। तर बघू आपण आता कोण हा खेळ यशस्वीपणे पार करतंय। तर बघा, सर्वात प्रथम अश्विनी हा प्रयत्न करून पाहणार आहे। तर चल बरं अश्विनी, यातले कितीही कॉईन उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायचे, मात्र कॉईन आडवे आणि उभे 5-5च आले पाहिजे। तर अश्विनी पहिल्यांदा प्रयत्न करते। बघा किती आले, तर आडवे 4 आणि उभे 4। अजून प्रयत्न करायचा का तुला? नाही, चल ठीक आहे। यानंतर बघा, पुढची विद्यार्थिनी आहे लक्ष्मी। आता लक्ष्मी बघू आपण काय करते। लक्ष्मीने कॉईन सारखवायला लागली आहे। आडव्या कॉईनची संख्या सुद्धा 5 आली पाहिजे आणि उभ्या कॉईनची सुद्धा 5 आली पाहिजे। कॉईन तुम्ही कितीही हलवू शकतात आणि कसेही हलवू शकतात, त्याला काहीही बंधन नाही। बघा, लक्ष्मी करून पाहतीये। किती आले लक्ष्मी? 4। किती आले? 4। अजून करून पाहायचंय का तुला? नाही, बरं चालतं, ठीक आहे। पहिल्यासारखी आकृती करून ठेव। यानंतर बघा, अक्षरा आली आहे पुन्हा। आता अक्षरा बघू आपण या कॉईनची रचना कशा प्रकारे बदलवते। तुम्ही कितीही कॉईन सरकू शकता आणि कसेही आणि कुठेही ठेवू शकता बरं का। फक्त आडवे आणि उभे काय करायचे, तुम्हाला सारखे आले पाहिजे। बघा, अक्षराने थोडीशी वेगळी रचना केली, पण जमलंय का अक्षरा? नाही, जमलं नाही। चालतंय, काही हरकत नाही, पहिल्यासारखी आकृती करून ठेव। बघा, वेगळा प्रयत्न केला तर अक्षराने थोडासा, असे वेगळे जर प्रयत्न केले तर आपल्याला काय होतं, त्यातून काही ना काही उत्तर नक्की सापडतं। यानंतर बघा, पुढची अक्षरा आली आहे। तर अक्षरा बघू आपण आता कशा प्रकारे या कॉईनची रचना बदलून दाखवते। तुम्ही कितीही कॉईन उचलू शकतात आणि कसेही कुठेही मांडू शकतात, फक्त काय करायचे, आडवे आणि उभे 5-5 आणायचे। तर अक्षराने बघा, आडवे आणि उभे किती झालेत अक्षरा? 4। तुला अजून प्रयत्न करायचा का एखादा? नाही, चालतंय, ठीक आहे। यानंतर बघा, स्नेहल आली। स्नेहल पहिल्यासारखी आकृती करून ठेवा आधी। बरं चालते, काही हरकत नाही। हां, स्नेहल जमते का? नाही, चालते, ठीक आहे। पुढची विद्यार्थिनी आहे दुर्गा। आता दुर्गा बघू आपण काय करते। दुर्गा कॉईन हलवते एक एक। बघा, या खेळाला काही नियम नाही, फक्त आपल्याला काय करायचं, आडवे आणि उभे 5-5 करायचे, कॉईन कसेही आणि कुठेही मांडायचे। बघा, यानंतरची विद्यार्थिनी आहे राजनंदिनी। अजून सुद्धा इथे विद्यार्थी वाट बघत उभा आहे, त्यांचा नंबर लवकरच येणार आहे। तर बघू आता राजनंदिनी आपण कशा प्रकारे 5-5 कॉईन आडवे आणि उभे आणते। बघा, राजनंदिनीने एक कॉईन उचलून मध्ये ठेवला आहे आणि दुसरा कॉईन उचलून सुद्धा मध्ये ठेवला। किती झाले बरं राजनंदिनी आडवे? आडवे 5, एक हे खालचे वरचे 3 आणि ही एक 5 जमले 5। आणि उभे पण 5, उभे पण 5 झाले। बघा, राजनंदिनीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, या खेळाला काही बंधन नाही, म्हणजे तुम्ही कॉईन कितीही उचलू शकतात आणि कुठेही मांडू शकतात, आहे का नाही? म्हणजे काही नियम होता का याला? काही नियम
नव्हता होता का रे? नाही होता का रामा काही नियम? नाही. फक्त आपल्याला काय करायचं होतं, थोडंसं वेगळं डोकं लावायचं होतं. ते कुणी लावलंय? राजनंदिनीने लावलंय बघा. तर राजनंदिनीसाठी पुन्हा एकदा टाळ्या होऊ द्या. तर मंडळी, हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा जर खेळ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत. तोपर्यंत धन्यवाद.